हॅलो नमस्कार, मी आहे कोमल आणि आज एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तो म्हणजे रेबीज. तुम्हाला माहिती आहे रेबीजवर काही इलाज नाही आहे आणि काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही आहे. हेच जाणून घ्यायला आजचा हा व्हिडिओ आहे. निश्चितच या व्हिडिओचा तुम्हा सर्वांना खूप फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर माझ्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या व्यतिरिक्त मला सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या विषयाला स्टार्ट करूया. रेबीज काय असतो? रेबीज हेच जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो की रेबीज हा कुत्र्यांनी चावल्यानंतर आजार होतो, परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कुठल्याही प्रकारचं ॲनिमल बाईट जर झालं तर आपल्याला रेबीज होऊ शकतो. म्हणजे एखाद्या कुत्रा, मांजर, घोडा किंवा उंदीर ह्या बाकीचे जे ॲनिमल आहेत, ॲनिमलला जर या ॲनिमलला जर इन्फेक्टेड किंवा रेबीज झालेल्या डॉग बाईट झाला तर हा रेबीज पसरू शकतो. आणि त्यांनी जर माणसाला, ह्युमनला बाईट केलं तर निश्चितच रेबीज पसरू शकतो. त्यामुळे फक्त कुत्रा चावला म्हणजे रेबीज होतं असं नाही. या व्यतिरिक्त कुत्र्याच्या लाळेमध्ये किंवा कुत्र्या चावल्यानंतर किंवा कुत्र्यांनी जेव्हा त्याचं नख लागल्यानंतर जेव्हा ब्लड बाहेर येतं त्यावेळेस तो जो व्हायरस जर ते इन्फेक्टेड असेल तर तो व्हायरस आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतो आणि तिथूनच स्टार्ट होती त्याची जर्नी. कोणताही मोठा आजार असला तरी तो प्रॉपर जाणून घेतला, त्याची ट्रीटमेंट जाणून घेतली तर निश्चितच प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला भेटू शकतो. चला तर मग त्यापूर्वी हा एक व्हिडिओ पाहू की इन्फेक्टेड एखादा ॲनिमल बाईट जेव्हा आपल्या माणसाला होतो किंवा ह्युमन बॉडीला होतो त्यावेळी ती मसलमध्ये दात किंवा जे काही नखे असतील त्याच्यामुळे जे काही रेबीजने इन्फेक्टेड डॉग असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ॲनिमल जेव्हा आपल्या ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं किंवा बॉडी पार्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा तो व्हायरस आतमध्ये जातो आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं चालू करतो. आता या रेबीजमध्ये 3 पार्ट असतात जे जाणून घेऊया. पहिला पार्ट असतो इन्क्युबेशन पिरियड. म्हणजे या पिरियडमध्ये काय होतं की एखादा ॲनिमल आपल्याला बाईट करतो, ह्युमनला बाईट करतो आणि त्यावेळेस जर कॉन्टॅक्टमध्ये त्या मसल्समध्ये त्याचे दात रुतले गेले किंवा त्याच्या नख्या रुतल्या गेल्या तर ते ट्रान्सफर होतं आणि त्याचं ते मल्टिप्लिकेशन करतं. म्हणजे तो जो एक व्हायरस असतो तो वाढण्याचं काम तिथे केलं जातं आणि तो पुढे ट्रॅव्हल करायला लागतो. आता याच्यानंतर असतो प्रोटॉन फेज. आता या फेजमध्ये होतं काय, सेंट्रल न्यूरल सिस्टीम इन्फेक्टेड करतो. जेव्हा तो इन्फेक्टेड व्हायरस पुढे जातो तर तो सेंट्रल न्यूरल सिस्टीम इन्फेक्टेड करतो आणि पुढे स्पायनल कॉर्डकडे वळतो. आता स्पायनल कॉर्डमधून तो ब्रेनकडे म्हणजे त्याचं जे फायनल डेस्टिनेशन असतं ब्रेन त्याच्यामध्ये पोहोचण्यास त्याला मदत होते. आणि हे करत असताना त्याचं मल्टिप्लिकेशन होत जातं. म्हणजे जो एक व्हायरस आपल्या शरीरामध्ये आत गेलेला असतो त्याचं मल्टिप्लायनल कॉर्ड थ्रू ब्रेनमध्ये जातो आणि ब्रेनला हायजॅक करतो. प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर त्याचं वर्चस्व निर्माण करतो. पूर्ण ती ब्रेन आहे ती इन्फेक्टेड करण्याचं काम हे व्हायरस करतं. हे डोकेदुखी, उलटी, ड्राउझीनेस, चक्कर येणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हायला चालू होतात कारण ते ब्रेनवर ॲक्ट होतं. आणि सर्वात शेवटी म्हणजे थर्ड स्टेज जे आहे न्यूरोलॉजिकल फेज. आता या फेजमध्ये होतं काय, व्हायरस हा न्यूरल सिस्टीमला डॅमेज करून टाकतो. त्यामुळे आपले सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये चेंज होतो. तरी आपल्याला त्याची भीती वाटायला लागते. वारा असेल, हवा असेल त्याचीही भीती वाटायला लागते. एक प्रकारचा फोबिया मनामध्ये तयार होतो, चिडचिड तयार होती आणि आपलं मन हे घाबरायला लागतं. त्याबरोबर हॅल्युसिनेशन होतात, वेगवेगळे भास होतात, मनाचे ग्रह केले जातात. याबरोबर कुणाला तरी चावावं असं भावना निर्माण होती, चिडचिड होती आणि ह्या चलबिचल कंडिशनमध्ये त्या माणसाचं कंट्रोल पूर्ण जातं. तो काय करतो हे त्यालाच समजत नाही आणि मग त्याची ॲक्टिव्हिटी ही डॉग टाईपमध्ये पहिलाच चालू होती. आवाज बदलतो. या सगळ्या घटना, ह्या सगळी लक्षणं त्यामध्ये दिसतात. मृत्यू हा निश्चित आहे कारण या कंडिशनमध्ये वेळेतच सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा इग्नोरन्स यामध्ये चालणार नाही. जर डॉग बाईट झाला इन कंडिशन आपल्या घरामध्ये पाळीव प्राणी असतील किंवा रस्त्यावरची कुठली भटकी कुत्रे असतील, जेव्हा आपल्याला चावतं किंवा त्यांच्या नख्या आपल्याला लागतात त्यावेळी पहिल्यांदा करायचं काय, तर सर्वात पहिल्यांदा ज्या एरियामध्ये ते चावलं आहे किंवा त्याचा कॉन्टॅक्ट तिथं आलेला आहे किंवा आपल्याला लागलेल्या उंडमध्ये जखमेवर त्यांनी चाटलेलं आहे अशी जखम किंवा अशी गोष्टी या पहिल्या टॅप वॉटर म्हणजे रनिंग टॅप वॉटर नळ पाणी सोडायचं आणि कंटिन्यू 20 मिनिट ते वॉश करायचं. जेणेकरून तिथून जर व्हायरस जर आत घुसला असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन होण्यापेक्षा आधी टॅप वॉटरनं ते धुवून गेलं पाहिजे जेणेकरून तो एरिया पूर्णपणे साफ झाला पाहिजे. याची काळजी घेतली पाहिजे. याबरोबर साबण आपण तिथं लावू शकतो. कंटिन्यू 20 मिनिट हे वॉश करणं खूप गरजेचं आहे. यानंतर आपण सर्वात प्रथम डॉक्टरांकडे भेट घ्यायची, त्यांना ती कंडिशन दाखवायची की खरोखर ह्याचं किती प्रमाणात
डॉग बाईट झालेला आहे किंवा जी काही कंडिशन आहे ते डॉक्टर सुपरवाईज करतील आणि त्यानंतर तुम्हाला प्रिस्क्राईब करतील की काय घेणं योग्य आहे किंवा काय करणं योग्य आहे. त्याबरोबर ते वॅक्सिनही देतील. तर वॅक्सिन घेणं मस्ट आहे, कारण कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष या रेबीज कंडिशनमध्ये चालणार नाही. कारण वेळ गेल्यानंतर इन्फेक्शन तुमच्या ब्रेनपर्यंत गेल्यानंतर तुम्ही काहीही करू शकणार नाही. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज अ बेस्ट फॉर अस. त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कुठल्याही प्रकारचा डॉग बाईट झाला, चावलं किंवा नख लागलं किंवा कुठल्याही प्रकारची जखम असेल, त्यामध्ये जर ॲनिमलनी चाटलं, प्रेमाने ते चाटतात, तर त्या गोष्टीपासून अवॉइड करा. पशुपक्ष्यांवर प्रेम करा हे खरं आहे, परंतु त्यामुळे आपल्याला रेबीजची कंडिशन होईल किंवा आपल्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागेल, याची मात्र प्रत्येकाने काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं की रेबीज म्हणजे नक्की काय. निश्चित हा पार्ट तुम्हाला निश्चितच खूप आवडलेला असणार आहे. याबरोबर तुम्हाला मी काही पुढच्या पार्टमध्ये याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबर निरनिराळे रोग आणि रोगनिदान माझ्या सिरीजमध्ये तुम्हाला ऐकायला भेटतील, माहिती भेटेल. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला जर कुठली मेडिकल कंडिशन असेल ज्याबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. याबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियाला मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. नक्कीच भेटूया आपल्या दुसऱ्या सिरीजमध्ये.